जय हरी माऊली, जय हरी. आनंदमूर्ती उद्योग समूह प्रस्तुत वाट पंढरीची या कार्यक्रमाच्या आजच्या या सोहळ्यातील गोल रिंगणाच्या विशेष कार्यक्रमात मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. त्र्यंबकेश्वर वरून निघालेला संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा आज सकाळी लोणारवाडी करून सिन्नरकडे मार्गस्थ झाला. सिन्नर या ठिकाणी या सोहळ्याचं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत करण्यात आलं आणि सकाळची न्याहारी सिन्नर या ठिकाणाहून घेऊन हा सोहळा दुपारच्या भोजनासाठी कुंदेवाडी या ठिकाणी मार्गस्थ झाला. कुंदेवाडीकरांनी सुद्धा या सोहळ्याचं मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केलं आणि दुपारच्या विश्रांतीनंतर हा सोहळा या सोहळ्यातील महत्त्वाच्या क्षणी म्हणजेच या सोहळ्यातील पहिल्या गोल रिंगणासाठी दातली या गावी मार्गस्थ होईल. तर चला तर पाहूया हा नयनरम्य गोल रिंगणाचा सोहळा. गजर माऊलीचा गजर, गजर माऊलीचा गजर. हरिनामाचा झेंडा रोविला, झेंडा रोविला. जय हरी. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यातील पहिलं गोल रिंगण दातली या ठिकाणी संपन्न झालं. या सोहळ्यातील आनंदाच्या क्षणानं सगळेच वारकरी भारावून गेले होते. ज्याच्या त्याच्या मुखातून माऊली माऊली हा गजर झाला होता आणि याच गजरामध्ये अश्वाची नेत्रदीपक दौड झाली आणि हा रिंगण सोहळा संपन्न झाला. या रिंगणामध्ये पहिली दौड झाली ती या संस्थांच्या पताकाधारक सेवकाची. त्यानंतर अश्वाच्या 3 वेळा हा रिंगण संपन्न झालं आणि त्यानंतर
पहिल्यांदा पळाले ते टाळकरी, त्यानंतर त्या दौडीनंतर पळाले ते विणेकरी आणि त्यानंतर तुळशीधारक महिला आणि शेवट हा ज्ञानोबारायांच्या, निवृत्तीनाथांच्या आणि तुकोबारायांच्या जयघोषानं आणि आरतीनंतर हा रिंगण सोहळा मोठ्या देखण्या रूपात संपन्न झाला. परंतु हा रिंगण सोहळ्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या बाबी होत्या आणि त्याचबरोबर निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा नेमका कसा आहे या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख हरिभक्तपरायण पंडित महाराज कोल्हे यांच्या विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचा हा आषाढी वारीचा पंढरीचा पायी पालखी सोहळा दिनांक 10 जून 2017 रोजी श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर निवृत्तीनाथांच्या मंदिरातून सकाळी 10 वाजता प्रस्थान झाला. आज आनंदाच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर या ठिकाणी असलेल्या वारकऱ्यांनाच नव्हे तर या ठिकाणी असलेल्या मातीला, दगडबुट्यांना, वेली पुष्पांना, पशुपश्वादिकांना देखील, नवे नवे स्वर्गातील इंद्रादी देवतांना देखील आज नक्कीच आनंद झाला असेल. इतकंच नव्हे तर आज वरुण राजाला सुद्धा आनंद झालेला आहे. कारण गेल्या 2 दिवसामध्ये वरुण राजाने चांगली हजेरी लावली आणि पालखी सोहळ्याला उलचिंब केलंय. पण आज मात्र वरुण राजाने ठरवलंय या रिंगण सोहळ्याचा आनंद सर्व वारकऱ्यांना मिळाला पाहिजे. त्यासाठी आज त्याने देखील विश्रांती घेतली आणि रिंगण सोहळा अत्यंत आनंदामध्ये साजरा होऊ शकला. काय असतो रिंगण सोहळा? खरं तर रिंगण हा शब्दच मुळात आनंद वाचक आहे, आनंदाचा तो वाचक आहे. व्यवहारामध्ये सुद्धा आनंद साजरा करत असताना रिंगण केलं जातं. द्वापार युगामध्ये आपण जर पाहिलं तर अखिल कोट ब्रह्मांडाने भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांनी रासक्रीडा करत असताना गोपिकांना रासक्रीडेचा आनंद देण्यासाठी, रासक्रीडा करण्यासाठी गोल रिंगण केलं आणि रासक्रीडेच्या माध्यमातून गोपिकांना आनंद दिला. त्यातून सर्व जगाला आनंद मिळाला. व्यवहारामध्ये सुद्धा आनंद सोहळा साजरा करत असताना माणसं फेर धरून नाचत असतात, गोल रिंगण करत असतात. तद्वत हा अत्यंत आनंदाचा सोहळा आज असल्यामुळे रिंगण सोहळ्याच्यासाठी आपण पाहिलंच. प्रथमतः अश्व आणि देवाचा अश्व, स्वाराचा अश्व आणि देवाचा अश्व असे 2 अश्व असतात. ते रिंगण सोहळ्यामध्ये प्रवेश करतात. घोड्याला संपूर्ण रिंगण दाखवलं जातं. 3 प्रदक्षिणा त्याच्या होतात. त्यानंतर सर्व विणेकरी, टाळकरी, मृदंगवादक आणि सर्व वारकरी निवृत्तीनाथांच्या पालखीला खांद्यावर घेऊन नाचत नाचत गोलगोल अशा रीतीने फिरत असतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम या संतांचा नामघोष करत वारकरी भजनामध्ये दंग झालेले असतात. अशा रीतीने हा निवृत्तीनाथांच्या पायी पालखी सोहळ्यातील हा पहिलाच रिंगण सोहळा. खरं तर रिंगण सोहळ्याची ही परंपरा फार पूर्वीपासूनची, पण मौलींच्या सोहळ्यामध्ये, तुकोबरांच्या सोहळ्यामध्ये, पण निवृत्तीनाथांच्या सोहळ्यामध्ये ही परंपरा नव्हती. सर्व वारकऱ्यांची मनस्वी इच्छा होती. त्या संदर्भामध्ये वारकऱ्यांची सगळी इच्छा लक्षात घेऊन आमच्या विश्वस्त मंडळाने गेल्या वर्षापासून हा रिंगण सोहळा सुरू केला. गेल्या वर्षीही रिंगण सोहळा या दातली क्षेत्रामध्येच झाला आणि याही वर्षी पहिलाच रिंगण सोहळा या दातली क्षेत्रामध्ये सर्व वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये, सहकार्यामध्ये अत्यंत आनंदानं पार पडला. आणि पुनश्च एकदा आलेल्या सर्व भाविक भक्तांचे, कीर्तनकारांचे, वारकऱ्यांचे आणि या पंचक्रोशीतील आयोजकांचे आणि माझ्या पत्रकार बंधूंचे सुद्धा मी आभार मानतो. जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल.
या सोहळ्यातील हे पहिलं गोल रिंगण मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर, परंतु या सोहळ्याचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात आलं, गोल रिंगणाला दातली ग्रामस्थांकडून मोठं सहकार्य मिळालं होतं, हे सहकार्य नेमकं कशा पद्धतीचं होतं आणि त्याचबरोबर हा रिंगण सोहळा कशा पद्धतीनं पार पडला हे जाणून घेऊयात श्री संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थांचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय नाना धोंडगे यांच्याकडून. चला तर मग. रामकृष्ण हरी. श्रीमान सद्गुरू निवृत्तीनाथ महाराजांचा हा पालखी सोहळा अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये आणि पंढरपूरच्या दिशेने जात आहे. आज सोहळ्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि प्रमुख दिवस. आज निवृत्तीनाथ महाराज सोहळ्यातील पहिला रिंगण सोहळा श्री क्षेत्र दातली तालुका सिंदरी इथं संपन्न झाला. काय असतो रिंगण सोहळा? रिंगण सोहळा म्हणजे का करतात, रिंगण सोहळा का करावा, अशा अनेक गोष्टीचे प्रश्न अनेक सामान्य माणसांना पडतात. रिंगण सोहळा हा एक नाथांची सेवा आहे. त्याच्यामध्ये पालखी सोहळ्यामध्ये वेगवेगळ्या सेवा वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या द्वारा घडतात. कोणी टाळाची सेवा करतं, कोणी विण्याची सेवा करतं, कोणी पताकाची सेवा करतं, कोणी भजनाची सेवा करतं. वेगवेगळ्या माध्यमातून ह्या सेवा नाथांच्या द्वारात पोहोचून पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाने हे वारकरी निघतात आणि मग या सेवा भगवंताच्या चरणी रुजू व्हाव्या, भगवंताच्या चरणी त्याची सेवा घडावी म्हणून हा रिंगण सोहळा घडत असतो. रिंगण सोहळा म्हणजे हा आनंद सोहळा आहे, नित्यानंद सोहळा आहे. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही असं जे म्हटलंय तर स्वर्गातले देवसुद्धा या सुख सोहळ्याचा आनंद करतात. अत्यंत सुंदर सुख सोहळा, अत्यंत सुंदर रिंगण सोहळा आता दातली इथं पार पडलाय. साधारणतः 2 लाख भाविक या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित झालेत. सुरुवातीला आणि संस्थांचा श्रीनाथांचा अश्व या रिंगणामधून फिरवण्यात आला. त्याच्यानंतर सर्व पताकावाले फिरण्यात आले. त्याच्यानंतर विनेकरी, तुळशीवाले आणि मग भजनाच्या गजरामध्ये टाळकऱ्यांचा रिंगण सोहळा झाला. अत्यंत आनंदमय वातावरणामध्ये टाळकऱ्यांनी उडी खेळली, नाना प्रकारच्या पावल्या खेळल्या आणि आरती होऊन या रिंगण सोहळ्याची सांगता झाली. अनेक नाशिक जिल्ह्यातले मान्यवर या रिंगण सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. त्याच्यामध्ये अनेक आमदार आहेत, खासदार आहेत, विशेष करून जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत. सर्वांनी हा रिंगण सोहळा पार पाडण्याकरता सहकार्य केलं. दातली ग्रामस्थांनी हा रिंगण सोहळा पार पाडण्यासाठी सहकार्य केलं. मी सर्वांचं संस्थांच्या वतीने आभार मानतो आणि धन्यवाद देतो. रामकृष्ण. जय हरी माऊली, जय हरी. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांचा रिंगण सोहळा मोठ्या आनंदाच्या वातावरणात पार पडला. सर्व वारकरी आणि पंचकृषीतील भाविक देहभान विसरून हा सोहळा पाहत होते आणि हा सोहळा ज्यावेळी संपन्न झाला त्यावेळी खंबाळे गावाकडे हा सोहळा रात्रीच्या मुक्कामासाठी पोहोचला. हा आमचा विशेष भाग कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका. भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय हरी माऊली, जय हरी.